नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण नॉनव्हेजलाही लाजवेल अशी मसूर डाळीची आमटी कशी करायची ते बघू. त्यासाठी ही मसूर डाळ घेतली मी. तसंच हा उभा चिरलेला कांदा, त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा, ही बारीक कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक चिरून. चला आपण सुरुवात करूया. आता या ठिकाणी मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे पाणी गरम झालं की आपण त्याच्यामध्ये ही जी मसूरची डाळ होती ती छान अशी निवडून आपण तिला धुवून घेणार आहेत आणि ही धुतलेली डाळ आपण या गरम पाण्यामध्ये टाकणार आहेत. त्यामध्ये हा उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे आपल्याला. आणि हा कांदा टाकून आपल्याला ही जी मसूरची डाळ आहे ती चांगली अशी छान शिजवून घ्यायची. ही डाळ आपली अशी पटकन शिजते. याला शिजायला काही वेळ लागत नाही. ज्यावेळेस आपल्याला पटकन अशी भाजी करायची असते त्यावेळेला हा एक उत्तम असा पर्याय आहे. आता ही आपली मसूरची डाळ शिजलेली आहे. गॅस मी बंद केलेला आहे. तर गॅस कमी करून आपण भाजीची तयारी करू. कढईमध्ये गरम तेल करायला ठेवूया. तेल छान गरम झालं की मग आपल्याला त्याच्यामध्ये आत्ता मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडायला लागली की त्यामध्ये जिरे टाकूया. त्यानंतर हा कांदा, टोमॅटो आपण याच्यात टाकून घेऊया. आणि हा कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपला हा कांदा आणि टोमॅटो छान असं मऊ होत आलेले आहेत. आता या वेळेला आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत बघा. हे लाल तिखट टाकलं मी, हा काळा मसाला, अजून थोडंसं लाल तिखट टाकते मी. हे थोडीशी हळद आहे, धने जिरे पावडर, आणि हा अंबारी चटपट मसाला याच्यामध्ये टाकू आपण. आणि हे व्यवस्थित असं छान परतून घेऊ आपण. मस्त याला पाणी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये हे शिजलेली आपली मसूरची डाळ ही टाकून घ्यायची. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकू आपण.
या पद्धतीने एक वेळेस तुम्ही ही मसूर डाळीची आमटी करून बघा, खूप सुंदर होते. खायलाही एकदम छान नॉनव्हेजसारखी चव लागते ह्याची. चवीपुरतं मीठ टाकूया. मीठ थोडंसं कमी होतं. मी परत अजून थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता या वेळेला आपण याच्यात चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि छान असा मिक्स करून घेऊ. एकदम परफेक्ट अशी चव आलेली. आता याला आपण एक छान अशी उकळी येऊ देऊ. मस्त उकळी आलेली आहे आणि वास पण खूप सुंदर येतोय. कलर पण किती सुंदर आलाय बघा. तर आपला गॅस आपण बंद करूया. मस्त आपली मसूरची डाळ शिजलेली आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊ आपण. तर अशा पद्धतीनं आपली ही चटपटीत अशी मसूर डाळीची आमटी तयार झालेली आहे. मस्त गरम गरम भाकरी किंवा गरम चपाती भात याच्यासोबत ही छान लागते. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.